एक अधिकारी, एक लढा, एक मोहीम. महाराष्ट्राने अनेक अधिकारी पाहिले, पण काही अधिकारी आपल्या कामाच्या धडाडीने वेगळी ओळख निर्माण करतात. त्यापैकी तुकाराम मुंढे हे नाव आज सर्वत्र गुंजत आहे. त्यांनी दाखवून दिलं की एक प्रामाणिक अधिकारी व्यवस्थेतील मोठ्या आव्हानांसमोरही उभा राहू शकतो. दूध की विष, महाराष्ट्राला हादरवणारा खुलासा. आपण रोज सकाळी आपल्या मुलांच्या हातात जो दुधाचा ग्लास देतो तो खरंच दूध असतो का, की त्यामागे लपलेलं असतं मृत्यूचं सावट? महाराष्ट्रात सुरू असलेल्या धडक कारवाईने असा प्रश्न प्रत्येक घरात निर्माण केला आहे. दूध आपल्या संस्कृतीत पवित्र मानलं जाणारं अन्न, जन्मापासून वृद्धापकाळापर्यंत प्रत्येकाच्या आयुष्यातील अविभाज्य भाग. पण याच दुधाच्या नावाखाली जर भेसळ होत असेल तर तो फक्त आर्थिक गुन्हा नाही, तर समाजाच्या आरोग्यावर झालेला हल्ला आहे. महाराष्ट्रात अलीकडे होत असलेल्या कारवाईनंतर दूध भेसळीचं कथित मोठं जाळं चर्चेत आलं. या कारवाईनंतर नागरिकांना एकच प्रश्न पडला: आजपर्यंत आपण काय पित होतो? कारवाई दरम्यान अधिकाऱ्यांनी काही ठिकाणी कथितरित्या शॅम्पू, दूध पावडर, विविध केमिकल्स आणि इतर कृत्रिम पदार्थांचा वापर करून बनावट दूध तयार केल्याचे दावे आणले. या दाव्यांमुळे महाराष्ट्र हादरला. जर हे आरोप तपासात सिद्ध झाले असेल तर हा प्रकार फक्त भेसळ नाही, तर लाखो नागरिकांच्या आरोग्याशी झालेला खेळ ठरेल. पण हा खेळ नेमका कसा चालत होता? आतापर्यंत पुढे का आलं नाही? पहा लोककलम न्यूजच्या पुढील भागात.